मग काँग्रेसने बीजेपी कडनं काय शिकलं पाहिजे? एक पत्रकार म्हणून तुम्ही काय बघताय या नाही, गोष्टीकडे? प्रत्येक पक्षाची स्टाईल ऑफ फंक्शनिंग वेगळी असते. म्हणजे भाजपनं केली ती काँग्रेस करेल अशातला भाग नाही. भाजपामध्ये काय की मायक्रो मॅनेजमेंट जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मायक्रो मॅनेजमेंट आहे. त्यांच्याकडे टीम आहेत, वेगवेगळे लोक आहेत, फीडबॅक आहे. कुठल्याही एका व्यक्तीवरती ते अवलंबून राहत नाहीत. बरं. वेगवेगळ्या पद्धतीने फीडबॅक घेतात आणि त्याच्यानंतर निर्णय करतात. बरं. आणि इंडिव्हिज्युअली लक्ष असल्यासारखं एक वॉचडॉग असतो ना, तशा पद्धतीने तुमच्याकडे लक्ष आहे. काँग्रेसमध्ये काय झालेलं आहे मुळात, की जे स्थानिक पातळीवरचे संस्थानिक आहेत किंवा मनसबदार त्यांनाच ताकद देण्याचं काम झालेलं दुर्दैवाने. त्याच्यामुळे इतर जे घटक आहेत समाजातले ते हळूहळू काँग्रेसपासून भ्रमनिरास दूर जाताना दिसत आहेत. त्या घटकांना जोपर्यंत तुम्ही मुख्य प्रवाहात घेत नाहीत आणि जोपर्यंत संस्थानिकांकडून सामान्य माणसाकडे काँग्रेसचा प्रवास होत नाही तोपर्यंत हे बॅटल चालत राहणार. आणि हायकमांड कल्चर किंवा बाकी जे आहे ते बंद करा असं मध्यंतरी काही लोकांनी पत्रव्यवहार केला होता. त्याच्यामुळे खूप मोठा वाद झाला होता. काही गोष्टी ह्या काल सुसंगत बदलल्या पाहिजेत राजकीय पक्षांनी. तो बदल जोपर्यंत स्वीकारत नाहीत तोपर्यंत गोष्टी अवघड आहेत.